हे भिकारी कोण आहेत? यांना गेटवरून हाकलून द्या. कलेक्टर मुलाने जन्मदात्यांना हाकललं. पण दुसऱ्याच दिवशी आईवडिलांनी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर असा काही बॉम्ब फोडला की थेट मुख्यमंत्र्यांचा फोन आला. यवतमाळ जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारे तुकाराम आणि त्यांची पत्नी विमलबाई. तुकाराम यांच्याकडे फक्त 3 एकर कोरडवाहू शेती होती. पण त्यांच्या एकुलते एक मुलाने, समीरने, शिक्षणात चमक दाखवली. मला दिल्लीला जाऊन कलेक्टर व्हायचंय, हे मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या 65 वर्षांच्या म्हाताऱ्या बापाने स्वतःची 3 एकर जमीन विकली. जमीन विकूनही पैसे कमी पडले तेव्हा या नवरा बायकोने दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर मजुरी केली. स्वतः अर्धपोटी राहिले, पण दिल्लीत शिकणाऱ्या समीरला दर महिन्याला वेळेवर पैसे पाठवले. त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं. समीर UPSC परीक्षा पास झाला आणि तो IAS अधिकारी बनला. संपूर्ण गावात तुकाराम यांची कॉलर ताठ झाली. प्रोबेशन पिरियड संपल्यावर समीरला नागपूरला जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. समीर नागपूरचा कलेक्टर बनल्याचे समजताच तुकाराम आणि विमलबाईंना आनंद गगनात मावेनासा झाला. मुलाला कलेक्टर साहेब म्हणून डोळे भरून बघण्यासाठी आणि विमलबाईंनी स्वतःच्या हाताने बनवलेले गावरान बेसनाचे लाडू देण्यासाठी हे म्हातारे दाम्पत्य एका साध्या ST बसने नागपूरला पोहोचले. नागपूरच्या कलेक्टर बंगल्याच्या भव्य गेटवर ते आले. बंगल्यात समीरने शहरातील सर्व बड्या नेत्यांसाठी आणि उद्योगपतींसाठी एक मोठी पार्टी ठेवली होती. गेटवर पोलिसांचा कडक पहारा होता. तुकाराम फाटक्या धोतरात आणि विमलबाई जुन्या साडीत, हातात लाडवांची पिशवी घेऊन गेटवर आले. पोलिसांनी त्यांना अडवले. अहो साहेब, आतमध्ये जो कलेक्टर आहे ना, तो आमचा पोटचा गोळा आहे. त्याला सांगा त्याचे आईबाप आलेत, तुकाराम अभिमानाने म्हणाले. पोलिसाने आत जाऊन समीरला निरोप दिला. समीर बाहेर आला, पण आपल्या आईवडिलांना त्या फाटक्या कपड्यात बघून त्याला स्टेटसची लाज वाटली. त्याच्या आजूबाजूला करोडपती लोक उभे होते. समीरने अत्यंत निर्लज्जपणे पोलिसांना मोठ्या आवाजात म्हटले, काय इन्स्पेक्टर, कुणालाही आत सोडताय? माझे आईवडील गावी आहेत. हे कोणते तरी भिकारी आहेत जे पैसे उकळायला आलेत. यांना आत्ताच्या आत्ता धक्के मारून माझ्या गेटच्या बाहेर काढा. हे वाक्य ऐकून तुकाराम आणि विमलबाईंच्या काळजावर जणू वीजच कोसळली. ज्या पोरासाठी रक्ताचं पाणी केलं, तो पोरगा त्यांना भिकारी म्हणत होता. पोलिसांनी त्या 65 वर्षांच्या म्हाताऱ्या दाम्पत्याला अक्षरशः कॉलर पकडून धक्के मारत बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर हाकलून दिले. विमलबाईंच्या हातातील लाडवांचा डबा रस्त्यावर सांडला आणि चक्काचूर झाला. तो मास्टर स्ट्रोक आणि बापाने घेतलेला भयंकर निर्णय. विमलबाई रस्त्यावर बसून ढसाढसा रडत होत्या. चला ओ गावी, आपला पोरगा मेला आपल्यासाठी, त्या म्हणाल्या. पण तुकाराम उठून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आटले होते आणि तिथे एक भयंकर संताप होता. नाही विमल, आपण गावी जाऊन तोंड लपवून रडणार नाही. त्याने आपल्याला भिकारी म्हटलंय ना, आता या भिकाऱ्याची ताकद काय असते ते या कलेक्टरला मी दाखवतो. तुकाराम आणि विमलबाई गावी परतले नाहीत. त्यांनी त्यांच्याकडे उरलेले थोडेफार पैसे गोळा केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बरोबर समोर मुख्य रस्त्यावर एक छोटीशी जागा भाड्याने घेतली. तिथे त्यांनी एक चहाची टपरी सुरू केली. पण त्या टपरीवर त्यांनी जो भला मोठा बॅनर लावला, त्याने संपूर्ण नागपूर शहरात अक्षरशः प्रशासकीय भूकंप आणला. त्या बॅनरवर मोठ्या लाल अक्षरात लिहिले होते, नागपूरचे सन्माननीय जिल्हाधिकारी समीर साहेब यांच्या जन्मदात्या आईवडिलांची चहाची टपरी.
टीप: ज्यांनी स्वतःची जमीन विकून साहेबांना कलेक्टर बनवले त्यांना काल गेटवरून हाकलण्यात आले. सकाळी 10 वाजता जसे लोक ऑफिसला येऊ लागले तशी त्या बोर्डावर सगळ्यांची नजर पडली. काही मिनिटातच तिथे लोकांची प्रचंड गर्दी जमली. शहरातील सर्व न्यूज चॅनल्सचे कॅमेरे, पत्रकार आणि मीडिया ओढत तिथे आले. कलेक्टरचे आईवडील रस्त्यावर चहा विकतायत ही ब्रेकिंग न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. दुपारी 1 वाजेपर्यंत हा विषय थेट राज्याच्या मंत्रालयात पोहोचला. खुद्द मुख्यमंत्र्यांनी समीरला फोन लावला आणि झापायला सुरुवात केली. समीर, जर तू तुझ्या जन्मदात्यांना सांभाळू शकत नशील तर या जिल्ह्याला काय सांभाळणार? संध्याकाळपर्यंत हा विषय मिटला नाही तर तुझी गच्छंती नक्की समज. मुख्यमंत्र्यांचा फोन येताच समीरला घाम फुटला. त्याचा सगळा प्रशासकीय माज आणि इगो मातीत मिळाला. तो स्वतःची लाल दिव्याची गाडी सोडून धावत त्या चहाच्या टपरीवर आला. मीडियाचे कॅमेरे सुरू होते. समीरने कॅमेरासमोर ढोंग करत तुकाराम यांचे पाय पकडले. बाबा, आई, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. हा बोर्ड काढा आणि प्लीज माझ्यासोबत बंगल्यावर चला. माझी नोकरी जाईल. समीर रडकुंडीला येऊन म्हणाला. तुकाराम यांनी स्वतःचा पाय अत्यंत तिरस्काराने मागे घेतला. त्यांनी कॅमेरासमोर समीरच्या हातात एक कायदेशीर नोटीस ठेवली. तुकाराम अत्यंत करड्या आणि कडक आवाजात म्हणाले, तुझ्या बंगल्यावर यायला मी ही टपरी उघडली नाहीये साहेब. तू मला आणि माझ्या बायकोला भिकारी म्हणालास ना? मग हे बघ, ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्यानुसार आम्ही कोर्टात केस दाखल केली आहे. ज्या बापाने स्वतःची जमीन विकून तुझ्या शिक्षणासाठी 20 लाख रुपये खर्च केले त्याची कायदेशीर भरपाई म्हणून आजपासून तुझ्या कलेक्टरच्या पगारातील 50,000 रुपये दर महिन्याला थेट आमच्या अकाउंटमध्ये जमा करावे लागतील. आणि आम्ही हे पैसे स्वतःसाठी नाही वापरणार, तर आमच्या गावातील ज्या गरीब पोरांना शिक्षणाची गरज आहे त्यांना आम्ही हे पैसे दान करणार आहोत. तुझी नोकरी वाचवण्यासाठी माझ्या पाया पडू नकोस. तू या जिल्ह्याचा कलेक्टर असशील, पण मी तुझा बाप आहे. आता निघ इथून. मीडियासमोर झालेला हा अपमान आणि स्वतःच्या बापाने दिलेली ही कायदेशीर चपराक बघून समीरला भोवळ यायची वेळ आली. तो मान खाली घालून गुपचूप तिथून निघून गेला. एका आठवड्यातच समीरची नागपूरवरून एका अत्यंत दुर्गम नक्षलग्रस्त भागात बदली करण्यात आली. इकडे तुकाराम आणि विमलबाई अत्यंत स्वाभिमानाने आणि रुबाबात जगत होते. पोराने हाकलून दिल्यावर रडत बसण्यापेक्षा त्याला त्याचीच लायकी आणि कायद्याची ताकद दाखवून देणाऱ्या या म्हाताऱ्या बापाने खऱ्या अर्थाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला होता. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.